आज मी ॲक्टिवा आयची एक्सिलेटर केबल कशी बदलायची हे तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला 14चं पाना घेऊन येऊ. आरसा या साईडचा रिमूव्ह काढून घ्यायचा आहे या साईडला. त्याच्यानंतर तो आरशाचा हे अजून एक नट आहे, तोही आपल्याला काढून घ्यायचा आहे. दोन्ही नट काढल्यानंतर आपल्याला 4 पॉईंट स्क्रूच्या हॅवेने हेडलाईटचे बोल्ट काढायचे. याला 6 बोल्ट असतात ते काढायचे. हेडलाईट ओपन झाल्यानंतर याचं बॅटरी पॅनल हे आपल्याला ओपन करायचं आहे. यालाही 4 बोल्ट असतात, ते 4ही बोल्ट आपल्याला काढून घ्यायचे 4 पॉईंटच्या स्क्रूड्रायव्हरने. आता लोअर पॅनल याला 2 बोल्ट असतात, हे 2 बोल्ट पण आपण काढून घ्यायचे जेणेकरून आपल्याला एक्सिलेटर वायर काढता येईल. आता याची फायनली याची डिक्की पण आपल्याला काढून घ्यायची आहे, कारण की मेन सॉकेट तिथंच आहे. एक पुढं हँडलमध्ये आणि एक खाली त्या सीटाखाली, हे 2 सॉकेट मेन आहेत. इथं तर डिक्की आपण काढलेली आहे. आता डिक्की काढून झाल्यानंतर आपल्याला ओपन करायचं एक्सिलेटर वायरची मूठ जी आहे ती मूठ ओपन करायची आणि तिथून ती वायर काढून घ्यायची. वायर काढल्यानंतर आता एक वरतून आपण हे खालच्या बाजूने हवा या हाताने खेचून घ्यायची खाली, आणि ह्या साईडने इकडं वरतून खेचून घ्यायची, जेणेकरून एक्सिलेटर केबल निघलेली आपली. आता मी या ठिकाणी बघा नवीन एक्सिलेटर केबल ह्याच्यात टाकतोय. सगळ्यात पहिले आपल्याला वरती इकडं लावायची, ह्या साईडला डिक्कीच्या साईडला पहिली घ्यायची आहे आणि मग तिथून खालून आपल्याला वर न्यायची. आता वर नेताना बॅटरी इंडिकेटर पॅनल नडतोय खूप, त्याच्यासाठी पॅनल पण मला काढावं लागणार आहे. मी पॅनल पण काढून घेतो जेणेकरून मला आता सोपं जाईल एक्सिलेटर वायर टाकताना, चुकीची वायर जाणार नाही. कारण की कंपनीने ते हुक द्यायले जेणेकरून जी वायर परफेक्ट यावं म्हणून. कंपनीची हुक असतात त्या हुकाप्रमाणेच जायचं आपल्याला, जे वायर चुकीची बसत नाही. आता वायर मी एकदम परफेक्ट लावलेली आहे. आता मूठला ऑइलिंग वगैरे करून घेतोय आणि मूठला ऑइलिंग झाल्यानंतर आता मी याच्यामध्ये वायर फिट करून घेतोय. पूर्ण 10च्या टिपाण्याने याचे बोल्ट टाळून घेतोय, म्हणजे याच्या पद्धतीने माझी वायर आता परफेक्ट फिट झालेली आहे. आता हेडलाईट पण लावून घेतोय मी 4 पॉईंट स्क्रूच्या ड्रायव्हरने. आपल्याला 4ही परत त्याचे स्क्रू बोल्ट टाईट करून घ्यायचे. फायनली आपली हेडलाईट फिट झाली आहे. आता आपल्याला सगळ्यात पहिले याचा एक खालच्या साईडला कार्बोरेटरचं जे सॉकेट आहे हे आपल्याला आता फिट करून घ्यायचं, म्हणजे वरचं आपल्याला टोटल कंप्लीट झालं आहे. आता आपलं फक्त खालचं राहिलेलं आहे. आणि ही वायर जेव्हा पण आपण लावणार आहे फिट झाल्यानंतर 100% पहिले हिला लगेच टेस्टिंग करून घ्यायची. हँडल दोन्ही साईडला चेक करून घ्यायचं का रेस वगैरे होती का. जर वायर चुकीची बसली तर वन साईड गाडी रेस होत चालते, हँडल इकडे तिकडे केलं तरी रेस कंटिन्यू राहते. ते आपल्याला 100% बघायचंच आहे पहिल्यांदा कधी पण वायर फिट झाल्या. आता माझं कार्बोरेटरमध्ये फिट झालेली आहे. आता मी बघा लगेच चेक करून घेतो वायर गाडी रेस पण होती आणि स्लो पण होती. आता मी बॅटरी पॅनल याचं फिट करून घेतो, म्हणजे टोटली माझी एक्सिलेटर वायर आता कंप्लीट झालेली फिट. आता फक्त मला बॉडी पार्ट हिची फिट करायची आहे पूर्ण. आता बॅटरी पॅनल 4 पॉईंट स्क्रूड्रायव्हरचे बोल्ट असतात या पॅनलच्या साईडने आणि पुढं 10चे बोल्ट असतात. आता एक्सेसरीचे जे पार्ट आहे सगळे त्या बॅटरी पॅनल इंडिकेटर पॅनल संग बसून घ्यायचे. फायनली आता मी लोअर पट्टी याची बसून घेतोय. लोअर पट्टी ही पण बसून घेतो. याला पण 2 स्क्रू असतात, ते आपण फिट करून घ्यायचे खटक्या व्यवस्थित मॅच करून. आणि आता याचा आरसा फायनली टाईट करून घेतो मी इकडं. आता फक्त बॅटरी पॅनल राहिले. बॅटरी पॅनल बी 4 पॉईंटच्या स्क्रूड्रायव्हरने आपल्याला याचे 4ही बोल्ट आवळून घ्यायचे, म्हणजे आपलं काम जवळपास संपन्न जातं. म्हणजे फक्त फायनली आपल्याला आता डिक्की राहील. आता ही डिक्की पण आपण लावलेली आहे. आता डिक्कीमध्ये मागं हे 10चे स्क्रू असतात, हे आपल्याला टीपाण्याने टाईट करून घ्यायचे. टीपाण्याने बोल्ट टाईट करून घ्यायचे आणि पुढं पण 10चे बोल्ट असतात ते फिट करून घ्यायचे. आणि बाकीचे 4 पॉईंटचे स्क्रू असतात ते आपण टाईट करून घ्यायचे. पानं वापरताना पाना घेताना त्यासाठी आणि 4 पॉईंट स्क्रूची हवी हे कंपल्सरी पाने आपल्याला लागणार. फायनली आपली एक्सिलेटर वायर झाली.